ओसवाडीतील प्राथमिक आरोग्य केंद्राची राज्यस्तरावर होणार पडताळणी, तर कर्मचारी साफसफाई कामात व्यस्त. भारत सरकारच्या शासकीय रुग्णालयाच्या कामकाजाची गुणवत्ता पडताळणी करण्यासाठी राज्यस्तरीय गुणवत्ता हमी मानक स्पर्धेत नाशिक जिल्ह्यातील 11 प्राथमिक आरोग्य केंद्र आणि सहभाग घेतला आहे. त्यामध्ये चांदवड तालुक्यातील तज्ञ प्राथमिक आरोग्य केंद्र उसवाड या आरोग्य संस्थेने सहभाग घेतलेले आहे. त्या कार्यक्रमाचा भाग म्हणून रुग्णाची स्वच्छता, टापटीप नोंदही, अद्ययावतीकरण, पूर्वतयारी करण्यासाठी डॉक्टर दीपेश रसाळ, वैद्यकीय अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र उसवाड यांच्या मार्गदर्शनाखाली 3 वैद्यकीय अधिकारी, 3 समुदाय आरोग्य अधिकारी, औषध निर्माण अधिकारी, प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी व 3 गट प्रवर्तक, 3 आरोग्य सहाय्यक व 26 आरोग्य कर्मचारी तसेच वाहन चालक, परिचर, साफसफाई कामगार हे दिवस रात्र मेहनत घेऊन रुग्णालयाचे गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न करत आहेत. या संपूर्ण साफसफाई व इतर कामाचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी देविदास जाधव यांनी. पाहुयात यावेळी. उसवाड येथे आरोग्य केंद्र या ठिकाणी येणाऱ्या एनकोस टीम या संदर्भात आपण काय सांगू? नमस्कार, मी डॉक्टर ऋतुजा प्रकाश टोंपे, प्राथमिक आरोग्य केंद्र उसवाड, वैद्यकीय अधिकारी. भारत सरकारचा शासकीय रुग्णालयांसाठी एक उपक्रम राबवला आहे, एनकॉस म्हणून, नॅशनल क्वालिटी अश्युरन्स स्टँडर्ड्स. या अंतर्गत नाशिक जिल्ह्यातून 11 प्राथमिक आरोग्य केंद्र निवडलेले आहेत. चांदवड तालुक्यातून एकमेव प्राथमिक आरोग्य केंद्र उसवाडची निवड झालेली आहे. याचीच या उपक्रमाची पूर्वतयारी म्हणून वैद्यकीय अधिकारी डॉक्टर दीपेश रसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली येथील कर्मचारी रात्र दिवस मेहनत करत आहेत. काय सांगणार या येणाऱ्या आता या रुग्णालयांच्या गुणवत्ता पडताळणी समितीने या पाहणीसाठी राज्यस्तरावरील टीम या प्राथमिक आरोग्य केंद्रात भेट देणार आहे. त्यामध्ये आपल्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये उपलब्ध असलेल्या सेवांची गुणवत्ता पडताळणी करण्यासाठी ही टीम भेट देऊन आणि त्या रुग्णांना कशा प्रकारे सेवा मिळतात आणि रुग्ण किती समाधानी असतात या सर्व प्रकरणाची ते पडताळणी करणार आहे. यासाठी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर दीपेश रसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली 4 वैद्यकीय अधिकारी, 3 समुदाय आरोग्य अधिकारी, 3 आरोग्य पर्यवेक्षक आणि 25 आरोग्य कर्मचारी अशी सर्व टीम दिवसरात्र काम करत आहे. यामध्ये उपलब्ध साधन सामग्रीचा वापर करून जे इमारतीचे बांधकाम असेल किंवा काही सोयीसुविधा असतील त्या सर्व सुरळीत करण्यासाठी प्रयत्न करत आहे. यासाठी अहोरात्र प्रयत्न करत आहे आणि यासाठी आमच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांचा आम्हाला उत्तम प्रकारे सहकार्य लाभत आहे. काय नाव आपलं? नानासाहेब निवृत्ती गोजरे, आरोग्य सहाय्यक, प्राथमिक आरोग्य केंद्र उसवाड. नमस्कार नाशिककर, आज आपण आहोत ललित रुंठा ग्रुप यांच्या रुंठा फ्लोरेन्झा या प्रोजेक्टला. तर हा प्रोजेक्ट आहे प्रीमियम लोकेशनला, म्हणजेच गोविंद नगर जवळ. या प्रोजेक्टमध्ये आपण 20हून अशा लक्झरियस अम्युनिटीज दिलेल्या आहेत, जसे की वॉकिंग ट्रॅक, मल्टीपर्पज हॉल आणि यासारख्या भरपूर अशा युनिक अम्युनिटीज. चला तर मग बघूया आपण आपला सॅम्पल फ्लॅट. तर हा आहे आपला प्रशस्त असा लिव्हिंग रूम आणि याला आपण सुंदर अशी बाल्कनी दिलेली आहे. हा आहे आपला डायनिंग टेबल. तर हा आहे आपला किचन एरिया आणि आपण इथे किचन चॉपिंग काउंटर वेगळं दिलेलं आहे. इथे आपण दिलेले आहेत किचन ट्रॉलीज आणि स्टोरेजसाठी आपण इकडे कॅबिनेट्स पण दिलेले आहे आणि प्लस आपण इथे युटिलिटी एरिया पण दिलेला आहे. हा आहे आपला चिल्ड्रन बेडरूम आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे इथे आपण फोल्डेबल असा बेड दिलेला आहे. इथे आपण दिलेला आहे कॉमन वॉशरूम, ज्याला अटॅच आपण मिरर सुद्धा दिलेला आहे. हा आहे आपला मास्टर बेडरूम आणि ज्याला आपण अटॅच टॉयलेट आणि वॉशरूम दिलेला आहे. मग नाशिककर, कसा वाटला तुम्हाला आमचं सॅम्पल फ्लॅट? तुम्ही पण येताय ना आमचं सॅम्पल फ्लॅट बघायला? कोकण रेल्वेच्या जन्माची कथा, असामान्य धाडस आणि अफलातून इंजिनिअरिंगची कमाल.
सुट्टीमध्ये किंवा सणवारी जर कोकणातल्या मामाच्या घरी जायचं असेल तर आधी बाय रोड जाण्याशिवाय पर्याय नव्हता. बाय रोड जायचं म्हटलं तर रस्ता कठीण आणि वेळ सुद्धा खूप लागायचा. अशा वेळी कोकणातल्या सर्वांना आणि कोकणात जाणाऱ्यांनाही असे वाटायचे की सगळीकडे मेली रेल्वे आली, आपल्या कोकणात कधी यायची ही आगगाडी. 1993 सालापर्यंत मुंबई ते मंगलोर, कोकण, गोवा व कर्नाटक, केरळच्या तसेच दक्षिण भागातील किनाऱ्यावरच्या गावांसाठी डायरेक्ट रेल्वेची सोय नव्हती. अखेर 8 वर्षाच्या भगीरथ प्रयत्नानंतर प्रजासत्ताक दिनी म्हणजे 26 जानेवारी 1998 साली कोकण रेल्वेची सर्व किनारपट्टी कव्हर करणारी गाडी धावली. कोकण रेल्वे सुरू व्हायच्या आधी 2 मोठी बंदर असलेली शहरे म्हणजेच मुंबई आणि मंगलोर एकमेकांशी डायरेक्ट रेल्वेने जोडलेली नव्हती. लोकांना त्या भागात जायचं असेल तर पुणे, बेळगाव, बंगळुरू अशा रूटच्या ट्रेनने जावे लागायचे. मंगलोरहून मुंबईला यायचे असल्यास लोकांना आधी कादूर किंवा बिरूरला बसने जावे लागायचे आणि मग तिथून मुंबईसाठी ट्रेन पकडावी लागत असे. या 2 शहरांना जोडणारा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 जो आधी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 17 म्हणून ओळखला जात असे, तो 1970 साली बांधला होता. कोकण रेल्वेची संकल्पना नाथपै, मधु दंडवते व जॉर्ज फर्नांडिस यांनी मांडली. जॉर्ज फर्नांडिस हे उडुपीचेच होते. 1966 साली दिवा आणि पनवेल येथे ट्रॅक बांधण्यात आला. त्यानंतर मधु दंडवते यांच्या काळात हीच लाईन रोहापर्यंत वाढवण्यात आली, कारण ह्या भागात अनेक इंडस्ट्रीज होत्या. ह्याच काळात मंगलोर आणि थोकूर या रेल्वे मार्गाला सुद्धा चालना मिळाली. तरीही रोहा ते मंगलोर या दरम्यान रेल्वे मार्ग अजूनही नव्हता. ऑक्टोबर 1984 मध्ये रेल्वे मंडळाने एक फायनल स्थळ इंजिनिअरिंग आणि ट्रॅफिकचा सर्वे घेतला. हा सर्वे पश्चिम किनारपट्टीच्या गावांचा म्हणजेच सुरतकल ते मडगाव दरम्यान 525 किमीच्या मार्गावर केला गेला. मार्च 1985 साली रेल्वेने त्या सर्वे मडगाव ते रोहापर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला. या सर्वेची जबाबदारी दक्षिण रेल्वेकडे सोपवण्यात आली होती. अखेर 1988 मध्ये या मार्गावरील सर्वेचा रिपोर्ट दक्षिण रेल्वेने मंत्रिमंडळाला दिला आणि ह्या प्रोजेक्टचं नाव कोकण रेल्वे असे ठेवण्यात आले. कोकण रेल्वे हा प्रोजेक्ट भारतासाठी स्वातंत्र्यानंतरचा सर्वात मोठा आणि सर्वात अवघड असा इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट होता, यात शंकाच नाही. हा प्रोजेक्ट अनेक खडतर परिश्रमानंतर यशस्वीपणे पूर्ण करण्यात आला. आज कोकण रेल्वे रोज 3 राज्यातून 738 किमीचा प्रवास करते. हा रेल्वे मार्ग महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक ह्या 3 राज्यातून जातो. कोकण रेल्वेची हद्द मुंबई जवळील रोहा येथून सुरू होते ते थोकूर या मंगलोर जवळील दक्षिण कर्नाटक मधील रेल्वे स्टेशनला संपते. कोकण रेल्वेच्या जन्माची कथा अत्यंत सुरस आहे, पण ती सर्वांनाच माहिती असेल असे नाही. कोकण रेल्वेची संकल्पना इंग्रजांनी आधीच मांडली होती, पण दुर्दैवाने हे काम अशक्य आणि महाकठीण असल्याचा समज घेऊन घेतल्याने हा प्रोजेक्ट मूर्त रूपास आला नाही. अखेर 1989 साली या कठीण गोष्टीत सुरुवात झाली. इंजिनियर लोकांसाठी सर्वात मोठे आव्हान होते ते सह्याद्री पर्वताचा कठीण खडकाळ भाग पोखरून त्यातून बोगद तयार करणे, मोठमोठ्या भयंकर खोल दऱ्या, लांबलचक पूल बांधणे आणि 1,500पेक्षाही जास्त नद्या पार करणे. या इतक्या मोठ्या आव्हानाला तोंड देण्यासाठी हा प्रोजेक्टचे नेतृत्व करणारे सुद्धा तितकेच सक्षम असायला हवे होते. तत्कालीन रेल्वे मंत्री जॉर्ज फर्नांडिस हे उडुपीचे राहणारे होते. उडुपी हे ठिकाण सुद्धा कोकणच्या समुद्र किनाऱ्यावर आहे आणि हे प्रोजेक्ट पूर्ण व्हावे म्हणून हे अतिशय उत्साही होते. त्यांना कामात निष्णात समजले जाणारे वरिष्ठ रेल्वे अधिकारी डॉक्टर ई श्रीधर यांना संपर्क केला. डॉक्टर ई श्रीधरन यांनी कोकण रेल्वे कॉर्पोरेशनच्या चेअरमन पदी आणि MD म्हणून निवड करण्यात आली. कोकण रेल्वे कॉर्पोरेशन 1990 साली स्थापन करण्यात आले. पश्चिम घाटाचा भूभाग अतिशय खडकाळ आहे आणि दर काही किलोमीटरवर हा भूभाग बदलतो. कोकण रेल्वे निर्माण करणाऱ्यांना उंच कडा असलेले डोंगरे, खोल दऱ्या, खडकाळ पठारे, दलदलीचा प्रदेश, घनदाट वनराई, जोरात वाहणाऱ्या नद्या आणि समुद्राकडे जाणारे घाट यांच्यातून मार्ग
यांच्यातून मार्ग तयार करावा लागला. हा घाट निसर्ग पावसाळ्यात अतिशय रौद्ररूप धारण करतो. पावसाळ्यात हे ठिकाणी वादळे व पावसाचे प्रमाण जास्त असल्यामुळे तिथे पूर येणे, दरड कोसळणे, बोगदे बंद होणे असे प्रकार घडत असल्याने येथे काम करणे, अशा वेळी काम करणे अशक्यप्राय होते. येथे गाडीचा दर तासाला 160 किमी इतका वेग असावा, यासाठी जवळजवळ सपाट ट्रॅक असण्याची आवश्यकता होती आणि 1.25 किलोमीटर इतके त्रिज्या असलेले कव्हरेज असणे क्रमप्राप्त होते. ह्यासाठी एकच मार्ग होता, तो म्हणजे भूभाग वर अनुरूप अशी रेल्वे लाईन तयार करणे. यासाठी त्यांना भरपूर पूल बांधावे लागले, डोंगर फोडून बोगदे तयार करावे लागले, काही ठिकाणी बांध घालावे लागले, जेणेकरून ट्रॅकची लेवल व्यवस्थित राखली जाईल. हे सगळे करण्यासाठी उपग्रहाने घेतलेल्या छायाचित्रांद्वारे संरेखन करण्यात आले आणि दोन्ही बाजूने काम सुरू करण्यात आले. इतके मोठे आणि संख्येने सुद्धा जास्त असणारे बोगदे खणण्यासाठी स्वीडनहून हायड्रोलिक टनेल ड्रेनिंग यंत्र मागवण्यात आले. मोठ्या पुलांसाठी नदी काठीच पियर तयार करण्यात आले आणि क्रेनच्या साहाय्याने नदीतल्या स्ट्रक्चरवर माउंट करण्यात आले. या प्रोजेक्टसाठी जवळजवळ 2000 पूल बांधण्यात आले व 91 बोगदे खणण्यात आले. त्यातले 9 बोगदे तर अक्षरशः हाताने 1-1 मीटर मोजून खणण्यात आले, कारण या मशीनने डोंगरालगतची ओली आणि मऊ माती खणणे शक्य नव्हते. हे बोगदे खणत असताना झालेल्या अपघातात 19 लोकांचा जीव गमवावा लागला आहे आणि हे काम पूर्ण होण्यासाठी तब्बल 4 वर्ष लागली आहेत. पावसाळ्यात अनेक वेळा खराब वातावरणामुळे काम थांबवावे लागले. काही वेळा खणलेले बोगदे बुजल्यामुळे परत पहिल्यापासून खणावे लागत असत. 1994 साली महाडला पूर आला. रस्त्यांवर 12 फुटांपेक्षा जास्त पाणी आले. उक्षी ह्या भागात तर झालेल्या काम आणि कामासाठी लागणारे सगळे सामान दरडीखाली पुरले गेले. या ठिकाणी काम करणारे इंजिनियर कपूर तर ह्या दरडीमध्ये छातीपर्यंत गाडले गेले. त्यांना त्यांचे सहकारी जयशंकर यांनी वाचवले, यासाठी त्यांना शौर्य पुरस्कार देण्यात आला. या ठिकाणी काम करताना अनेक लोक जखमी झाले तर 10 लोक ठार झाले, कारण रेल्वे लाईन तयार करणे अतिशय कठीण होते. या ठिकाणी कामात इतके अडथळे आले, जगाने त्यांच्या कामावर आक्षेप घेतला तरी ही टीम त्यांचे काम आव्हानात करत राहिली. त्यांच्या या कामाची SIDAच्या एका रिपोर्टमध्ये आवर्जून दखल घेतली गेली. SIDA ही स्वीडन सरकारची एक एजन्सी आहे. अखेर 8 वर्षाच्या अथक कष्टानंतर 26 जानेवारी 1998 रोजी पहिली पॅसेंजर ट्रेन कोकण रेल्वेच्या सुंदर आणि नयनरम्य निसर्गरम्य वातावरण असलेल्या ट्रॅकवरून धावली. या देशात एक पूल बांधायला वर्षानुवर्ष वेळ लागतो, तिकडे हे इतके अवघड आव्हान फक्त 8 वर्षाच्या काळात पूर्ण होणे अतिशय कौतुकास्पद गोष्ट आहे. यासाठी 4850 हेक्टर्स इतक्या जमिनीची आवश्यकता होती. ही जमीन महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक या राज्यातल्या 42,000 भूधारकांकडून घेण्यात आली. अनेक लोकांनी कुठल्याही मोबदल्याची अपेक्षा न करता स्वेच्छेने आपली जमीन त्या कामासाठी रेल्वेला दिली, कारण त्यांना या प्रोजेक्टचे महत्त्व ठाऊक होते. या ठिकाणी धार्मिक स्थळे किंवा महत्त्वाची स्थळे योग्य ठिकाणी स्थलांतरित करण्यात आली व शेतकऱ्यांचे योग्य प्रकारे पुनर्वसन करण्यात आले. नमस्कार नाशिककर, आज आपण आहोत ललित रुंठा ग्रुप यांच्या रुंठा फ्लोरेन्झा या प्रोजेक्टला. तर हा प्रोजेक्ट आहे प्रीमियम लोकेशनला, म्हणजेच गोविंद नगर जवळ. या प्रोजेक्टमध्ये आपण 20हून अशा लक्झरियस अमेनिटीज दिलेल्या आहेत, जसे की वॉकिंग ट्रॅक, मल्टीपर्पज हॉल आणि यासारख्या भरपूर अशा युनिक अमेनिटीज. चला तर मग बघूया आपण आपला सॅम्पल फ्लॅट. तर हा आहे आपला प्रशस्त असा लिव्हिंग रूम आणि याला आपण सुंदर अशी बाल्कनी दिलेली आहे. हा आहे आपला डायनिंग टेबल. तर हा आहे आपला किचन एरिया आणि आपण इथे किचन चॉपिंग काउंटर वेगळं दिलेलं आहे. इथे आपण दिलेले आहेत किचन ट्रॉलीज आणि स्टोरेजसाठी आपण इकडे कॅबिनेट्स पण दिलेले आहे आणि प्लस आपण इथे युटिलिटी एरिया पण दिलेला आहे. हा आहे आपला चिल्ड्रन बेडरूम आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे इथे आपण फोल्डेबल असा बेड दिलेला आहे. इथे आपण दिलेला आहे कॉमन वॉशरूम, ज्याला अटॅच आपण मिरर सुद्धा दिलेला आहे. हा आहे आपला मास्टर बेडरूम
आणि ज्याला आपण अटॅच टॉयलेट आणि वॉशरूम दिलेला आहे. मग नाशिककर, कसं वाटलं तुम्हाला आमचं सॅम्पल फ्लॅट? तुम्ही पण येताय ना आमचं सॅम्पल फ्लॅट बघायला? नाशिक महानगरपालिका नाशिक गुणनियंत्रण विभाग दिनांक 29 जानेवारी 2025. नाशिक महानगरपालिकेतील गुणनियंत्रण विभागाची माहिती घेण्यासाठी आयुक्त मनीषा खत्री यांची सायंकाळी अचानक भेट. नाशिक 28 जानेवारी 2025 रोजी सायंकाळी उशिरा नाशिक महानगरपालिकेच्या आयुक्त तथा प्रशासक मनीषा खत्री यांनी गुणनियंत्रण विभागाची पाहणी केली. या भेटी दरम्यान त्यांनी नाशिक शहरातील विविध विकास कामांच्या गुणवत्तेची तपासणी करण्यासोबतच गुणनियंत्रण विभाग कशा पद्धतीने कामकाज करते याची सविस्तर माहिती घेतली. तसेच प्राप्त नमुन्यांची त्यांच्या उपस्थितीत तपासणी केली. विभागाचे कार्यकारी अभियंता नितीन पाटील यांनी आयुक्त खत्री यांना सांगितले की गुणनियंत्रण विभाग नाशिक शहरातील विविध सुरू असलेल्या स्थापत्य विकास कामांवर कडक लक्ष ठेवतो. विभागाच्या कामकाजाची मुख्य उद्दिष्टे म्हणजे विविध विकास कामांमध्ये जी बांधकाम साहित्य वापरण्यात येतात त्याची क्षेत्रीय स्तरावरून प्राप्त होणाऱ्या नमुन्यांची तपासणी करणे, ती मानकांनुसार असल्याची खात्री करणे, तसेच शहरात सुरू असलेल्या स्थापत्य कामे गुणवत्तापूर्वक करण्याची जबाबदारी ही क्षेत्रीय स्तरावरील कर्मचारी यांची असून ती अचानक भेट देऊन तपासली जातात. त्यात काही त्रुटी निदर्शनास आल्यास संबंधित अधिकारी विभागाला कळवले जातात. त्या कार्यकारी विभागामार्फत त्याचे निराकरण केले जाते. सुरू असलेली कामे नागरिकांना ठाऊक आणि दर्जेदार गुणवत्तापूर्वक असावी त्या दृष्टीने गुणनियंत्रण विभागात कार्यकारी विभाग व मक्तेदार यांनी केलेली कामे जनरल स्पेसिफिकेशन नुसार तपासणी केली जाते. आयुक्त मनीषा खत्री यांनी या प्रक्रियेची सविस्तर माहिती घेतली आणि विभागाच्या कार्यप्रणालीबाबत विविध प्रश्न गुणनियंत्रण विभागाचे कार्यकारी अभियंता नितीन पाटील यांना विचारले. पाटील यांनी सांगितले की विभागाच्या कामकाजामुळे शहरातील विविध पायाभूत सुविधा कामे गुणवत्तेमध्ये कोणतीही तडजोड न करता पार पाडून शहरातील नागरिकांना सर्वोत्तम सेवा मिळावी याकरिता हा विभाग कामकाज करीत आहे. आयुक्त मनीषा खत्री यांनी विभागाच्या गुणवत्ता प्रयत्नांमध्ये वाढ करून आणि अधिक कार्यक्षमतेने काम करण्यासाठी उपाययोजना करून कार्यकारी विभाग व मक्तेदार यांच्यावर अंकुश ठेवण्याच्या सूचना दिल्या. पुणे येथे संपन्न झालेल्या जागतिक उद्योजक परिषदेत नाशिकच्या सह्याद्री फर्मचे संस्थापक चेअरमन विलास शिंदे यांचा सत्कार करताना महाराष्ट्राचे उद्योग मंत्री नामदार उदय सामंत छायाचित्रात दिसत आहेत. पुण्याच्या जागतिक उद्योजक परिषद नाशिकच्या विलास शिंदेंची चर्चा गर्ज मराठी, महाराष्ट्र इकॉनॉमिक्स डेव्हलपमेंट काउन्सिलिंग आणि पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट या संस्थेच्या संयुक्त विद्यमानाने जागतिक उद्योजक परिषद नुकतीच पुणे येथे संपन्न झाली. जगभरातील मान्यवर उद्योजक, संशोधक, व्यावसायिक आणि नव उद्योजक यांचा सहभाग असलेल्या या परिषदेत सर्वाधिक चर्चेत राहिले ते आपल्या नाशिकच्या सह्याद्री फर्मचे संस्थापक चेअरमन विलास शिंदे. महाराष्ट्राचे उद्योग व मराठी भाषा मंत्री नामदार उदय सामंत यांच्या शुभ हस्ते आणि सुप्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉक्टर रघुनाथ माशेलकर यांच्या अध्यक्षतेखाली या परिषदेचा उद्घाटन समारंभ पार पडला. यावेळी सकाळ मीडिया ग्रुपचे चेअरमन प्रतापराव पवार, पिंपरी चिंचवड अभिमत विद्यापीठाचे कुलगुरू
हर्षवर्धन पाटील, विचारवंत संदीप वासलेकर आदी यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. गर्ज मराठी या उद्योजकांच्या आंतरराष्ट्रीय संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आनंद गाणू, महाराष्ट्र इकॉनॉमिक्स डेव्हलपमेंटचे काउन्सिलिंगचे अध्यक्ष अतुल शिरोडकर, उपाध्यक्ष सचिन इटकर, पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे कार्यकारी संचालक डॉक्टर गिरीश देसाई यांच्या कठोर परिश्रमातून ही परिषद अत्यंत यशस्वी झाली. महाराष्ट्रातील सुमारे 1000 उद्योजक परिषदेत सहभागी झाले होते. यावेळी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नामदार नितीन गडकरी यांनी दृकश्राव्य माध्यमातून उद्योजकांशी संवाद साधला. यावेळी डॉक्टर डी.वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉक्टर पी.डी. पाटील, अमेरिकेतील सुप्रसिद्ध उद्योजक डॉक्टर सुधीर पुराणिक, सुप्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक रामदास काकडे यांना जीवन गौरव पुरस्काराने यावेळी सन्मानित करण्यात आले. परिषदेत अमेरिकेतील सुप्रसिद्ध संशोधक डॉक्टर समीर मित्रगोत्री, रमेश रासकर, अमेरिकेतील सुप्रसिद्ध उद्योजक नरेंद्र काळे, आशिष आचलेकर, अमित गर्ग, केंद्रीय माहिती व तंत्रज्ञान विभागातील सहसचिव डॉक्टर संकेत भोंडवे, भरत गीते, सकाळ वृत्तवाहिनीचे संपादक निलेश खरे, उद्योजक संदीप पाध्ये, प्रमोद अत्तरदे यांच्यासह जगभरातील अनेक मान्यवरांनी विविध चर्चासत्रांच्या माध्यमातून नव उद्योजकांना मार्गदर्शन केले. या परिषदेत सर्वाधिक चर्चेत राहिले ते नाशिकच्या सह्याद्री फर्मचे संस्थापक अध्यक्ष श्री विलास शिंदे. परिषदेच्या उद्घाटकीय सत्राचे अध्यक्ष डॉक्टर रघुनाथ मार्शेलकर यांनी आपल्या भाषणात सह्याद्री फर्मच्या माध्यमातून शेतकरी बांधवांच्या जीवनातील बदल घडवून आणण्यासाठी करण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांचा उल्लेख केला. त्यानंतर केंद्रीय मंत्री नामदार नितीन गडकरी यांनी देखील आपल्या भाषणात श्री विलास शिंदे यांच्या कामाचं कौतुक केले. सह्याद्री फर्मच्या माध्यमातून सुमारे 30,000 शेतकरी बांधवांना एकत्रित करून त्यांच्या मार्फत दर्जेदार शेती उत्पन्नाची निर्मिती करणे, हा माल परदेशामध्ये निर्यात करून शेतकरी बांधवांच्या मालाला उत्तम भाव मिळेल याची यशस्वीपणे व्यवस्था करणे आणि परदेशामध्ये बाजारपेठ उपलब्ध होण्यासाठी आवश्यक ती खरेदीदारांची साखळी निर्माण करणे, आगळेवेगळे काम नाशिक जिल्ह्यात श्री विलास शिंदे यांच्या माध्यमातून झाले आहे. त्यांचे काम आता महाराष्ट्राच्या विविध भागात विस्तारत आहे. जे आम्हाला जमले नाही ते विलास शिंदे यांनी करून दाखवले, असे गौरव उद्गार नामदार नितीन गडकरी यांनी यावेळी काढले. महाराष्ट्रात अधिकाधिक उद्योग स्नेही वातावरण निर्माण करून जागतिक स्तरावर मोठे मोठे उद्योग महाराष्ट्रात आणण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी झाले आहे. भविष्यात सध्या असलेल्या उद्योग क्षेत्राची दुपटीने वाढ करून महाराष्ट्राची अर्थव्यवस्था $1,00,000 ट्रिलियन करण्याचे उद्दिष्ट गाठण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. या उद्योजकांच्या परिषदेमार्फत हे उद्दिष्ट गाठण्यासाठी मदत होणार आहे, असं नामदार सामंत यांनी यावेळी सांगितले. त्यांनी यावेळी सह्याद्री फर्मच्या संकल्पनेचं तोंड भरून कौतुक केले. महाराष्ट्र शासनाने पहिला उद्योगरत्न पुरस्कार ज्येष्ठ उद्योगपती स्वर्गीय रतन टाटा यांना दिला होता. त्याचवेळी सह्याद्री फर्मचे संस्थापक चेअरमन श्री विलास शिंदे यांना देखील पहिला उत्कृष्ट मराठी उद्योजक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले होते. याचाही नामदार सामंत यांनी आपल्या भाषणात आवर्जून उल्लेख केला. या परिषदेत जागतिक स्तरावर विविध क्षेत्रात होत असलेले नवनवीन संशोधन आणि भविष्यात त्यांचे होणारे परिणाम, आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या वापरामुळे विविध क्षेत्रावर भविष्यात होणारे परिणाम, नव उद्योजकांना जागतिक स्तरावर काम करण्यासाठी उपलब्ध असलेल्या संधी आदी विषयांवर या परिषदेत मान्यवरांनी मार्गदर्शन केले. विविध नवसंकल्पनांची चर्चा परिषदेत झाली. मात्र सर्वाधिक चर्चेत राहिले ते विलास शिंदे आणि सह्याद्री फर्म्स. BBS न्यूज या राज्यस्तरावरील 24 तास चॅनलसाठी खालील पदावर काम करणाऱ्या उत्साही, अनुभवी आणि शिकाऊ व्यक्तींची आवश्यकता आहे. तसेच राज्यात सर्वत्र जिल्हावार प्रतिनिधी, कॅमेरामन, मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह नेमणे आहे. पदाचे नाव: रिपोर्टर, कॅमेरामन, उपसंपादक, कॉपी एडिटर, व्हिडिओ एडिटर, निवेदिका, व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट. त्वरित खालील नंबरवर संपर्क करा. श्री भरत गोसावी, संचालक, 98 227 85 037. श्री सतीश रुपवते, संचालक, 83 297 62 302. श्री बंटी आढाव, संचालक, 89 561 99 139.
चोपडा नगर परिषदेला अत्याधुनिक क्षमता असलेले अग्निशमन वाहक शासनातर्फे प्राप्त. महाराष्ट्र शासनाच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने जळगाव जिल्ह्यातील 6 नगरपालिकेला अत्याधुनिक क्षमता असलेले अग्निशमक वाहन वाटप केले. या 6 वाहनांपैकी एक वाहन चोपडा नगर परिषदेला देण्यात आले. या अत्याधुनिक क्षमता असलेल्या अग्निशमन वाहनाचा उपयोग शहरातील लहान असलेल्या गल्लीत लागलेल्या आग तात्काळ विझवण्यासाठी उपयोग होणार आहे. अग्निशामक मिळाली आहे. या संदर्भात आता आपल्याकडे अग्निशामक मिनी किती आणि मोठ्या किती आहे या आणि याचा फायदा काय होऊ शकतो आपल्याला? जिल्हा नियोजन समितीमार्फत राज्य आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत चोपडा नगर परिषदेला 26 जानेवारी रोजी आपल्याला फोर्स कंपनीची गोरखा हे जे मॉडेल आहे मिनी फायर फायटर हे आपल्याला प्राप्त झालेलं आहे. या मॉडेलमध्ये 300 लिटर हे वॉटर टेंडर आहे आणि 50 लिटर हे फोम टेंडर आहे. तर आपल्याकडे आता 2 मिनी फायर फायटर झालेले आहेत आणि 3 मोठ्या फायर फायटर झालेले आहेत. मिनी फायर फायटरचा उपयोग असा आहे की शहरामध्ये जो कंजेस्टेड एरिया जो असेल, जे नॅरो गल्ली वगैरे असेल, तर तेथे जर समजा आग लागली तर त्यासाठी आपल्याला मिनी फायर फायटरचा उपयोग होणार. आणि मोठ्या अग्निशामक किती आहेत आपल्याकडे? मोठा अग्निशमन आपल्याकडे 3 आहेत. त्यात एक आपली जी नवीन जी गाडी आहे ती आपली फोम टेंडर आहे. आणि या मोठ्या गाड्यांचा उपयोग आपल्याला जो कॉलनी एरिया आहे, जो शहराचा आउटर भाग असेल किंवा इतर शहरांमध्ये काही आग लागली तर 20 किलोमीटरच्या रेंजमध्ये आपण त्याचा उपयोग करू शकतो. BBS न्यूज या राज्यस्तरावरील 24 तास चॅनलसाठी खालील पदावर काम करणाऱ्या उत्साही, अनुभवी आणि शिकाऊ व्यक्तींची आवश्यकता आहे. तसेच राज्यात सर्वत्र जिल्हावार प्रतिनिधी, कॅमेरामन, मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह नेमणे आहे. पदाचे नाव: रिपोर्टर, कॅमेरामन, उपसंपादक, कॉपी एडिटर, व्हिडिओ एडिटर, निवेदिका, व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट. त्वरित खालील नंबरवर संपर्क करा. श्री भरत गोसावी, संचालक, 98 227 85 037. श्री सतीश रुपवते, संचालक, 83 297 62 302. श्री बंटी आढाव, संचालक, 89 561 99 139. मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्या हस्ते धनादेश वाटप वितरण. आमदार सुनील राऊत, शिवसेना ठाकरे गट उपविभाग प्रमुख नंदू आंबोलकर सह हिंदुस्तान कॉम्पोजिट फेरोडो प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे 15 ते 20 कामगार देखील उपस्थित. गेल्या 30 वर्षापासून मुंबईतील हिंदुस्तान कॉम्पोजिट फेरोडो प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या 1100 कामगारांना थकीत व बुडीत महागाई भत्त्याची न्यायालयात सुरू होती लढाई. 2006 कंपनी बंद झाली. मात्र न्यायालयाच्या बाहेर कंपनी बंद झाल्यानंतर शिवसेनेचे विभाग प्रमुख नंदू आंबोलकर यांनी पुढाकार घेत कंपनी कमिटी सोबत तडजोड करत या कामगारांना आपला हक्क मिळवून दिला. या थकीत व बुडीत महागाई भत्त्याचा आज मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्या हस्ते धनादेश वाटप करण्यात आले.
काँग्रेस नवी मुंबई जिल्हाध्यक्षपदी अरविंद नाईक यांची नियुक्ती. नवी मुंबईतील विविध समस्यांचे निवारण करण्यासाठी काँग्रेस जोमानं काम करणार. उपमहापौर रमाकांत म्हात्रे यांच्या राजीनाम्यामुळे काँग्रेस पक्षाला काहीही फरक पडणार नाही. नवी मुंबईत अनेक समस्या आहेत. पार्किंग, घराचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही व आमचे सर्व कार्यकर्ते जोमानं काम करू. पाणी, पार्किंग यासारख्या भीषण परिस्थितीत नवी मुंबईत असून यासाठी काँग्रेस नियोजनासाठी आग्रही असेल. वेळ प्रसंगी रस्त्यावर उतरेल. आरोप प्रत्यारोपाचा प्रश्न आला तर मी त्यांना आज घातलेल्या कपड्याची उपमा देईन, ते उद्या धुवायचे असतात. ते आरोप प्रत्यारोप मी कधी मानत नाही. मला त्याच्याशी जायचंही नाही. त्याच्यामध्ये मला फक्त काँग्रेसचा विचार, नव्या मुंबईतील जनतेच्या हिताचा विचार करून त्यांच्यासाठी काँग्रेस पक्ष काय करू शकतो आणि काय करावं लागेल या संदर्भात बोलायला आवडेल. अनेक समस्याने हा ग्रस्त म्हणजे महानगरपालिका आहे. शहराची जी वाढ चाललेली आहे, अनेक LIG, MIG च्या सोसायट्या तोडून तिथं नवीन नवीन टॉवर उघडल्या जातात. पण मला एक समजत नाही की यांना पाणी स्त्रोत कुठून आहे. आजच आम्हाला आमचं स्वतःचं धरण असताना पाण्याचं नियमन करावं लागत आहे. एवढे मोठे टॉवर झाले, तिथं 170 घरं होती, तर 500 घरं झाली. यांच्यात पाण्याचा आणि सिवरेजचा प्रश्न कुठं सोडणार. या संदर्भामध्ये नियोजन करण्यासाठी काँग्रेस पक्ष निश्चितपणानं योग्य भूमिका घेणार आहे. वेळ पडल्यास यासाठी रस्त्यावर उतरणार आहे. दुसरी गोष्ट अशी की वाहनं अवाढव्य झालेली आहेत आणि पार्किंगची जागा तेवढीच आहे. पार्किंगची समस्या अत्यंत गंभीर झालेली आहे. अक्षरशः वाहनांची निर्मिती आणि वाहनांची संख्या बघताना नव्या मुंबईकडे पार्किंगसाठी कोणतीही उपाययोजना नाही. हा प्रशासनानं केलेला अक्षम्य गुन्हा आहे असं मी समजेन. कारण त्यांच्या नियोजनामध्ये शहराच्या भविष्यासाठी ही इमारत, या शहरामध्ये इतकी वाहनं होतील याची कल्पना करू शकत नसेल तर इंजिनिअरिंग किंवा प्लॅनिंग डिपार्टमेंट करते काय. या संदर्भात सुद्धा आम्ही रस्त्यावर उतरणार. दुसरी गोष्ट अशी की प्रकल्पग्रस्तांनी त्यांच्या जमिनीवर नैसर्गिक कुटुंब वाढीनुसार जी घरं बांधलेली आहेत त्यांच्या स्वतःच्या जमिनीवर अनेक GR निघाले, हे निघाले, ते अजूनपर्यंत नियमित होत नाही. जमिनी फ्री होल्ड होत नाहीत. याची तुम्हाला कल्पना आहे. इथं SRA योजना राबवतात, फक्त ती कशासाठी राबवली जाते याचं तुम्हाला माहिती आहे. तुम्ही राबवायची की मी राबवायची, याच्यामध्ये मूळ तो स्थानिक आहे. झोपडपट्टी 30 ते 40 हजार झोपडवस्ती आहेत. त्यांना एकालाही अजून फोटो पास मिळालेला नाही. नुसता फोटो सर्वेचा दिखावा करतात. अजूनही त्याची कार्यवाही काही नाहीये. म्हणजे फक्त हवेतले इमले बांधून गरिबांचा किंवा झोपडपट्टीच्या नागरिकांना मानसिक त्रास देण्याचं किंवा स्वप्न दाखवण्याचं काम करतात. हे खोटं स्वप्न आहे. हे आम्ही लोकांच्या निदर्शनास आणून देणार आहोत की हे स्वप्न खोटं दाखवलं जाईल. पण ते प्रत्यक्षात जर उतरायचं असेल तर काँग्रेस पक्षाशिवाय तुम्हाला उपाय नाही, हेही त्यांना आम्ही ठणकावून सांगणार आहोत. नमस्कार नाशिककर. आज आपण आहोत ललित रुंठा ग्रुप यांच्या रुंठा फ्लोरेन्झा या प्रोजेक्टला. तर हा प्रोजेक्ट आहे प्रीमियम लोकेशनला, म्हणजेच गोविंद नगर जवळ. या प्रोजेक्टमध्ये आपण 20हून अशा लक्झरियस अमेनिटीज दिलेल्या आहेत, जसे की वॉकिंग ट्रॅक, मल्टीपर्पज हॉल आणि यासारख्या भरपूर अशा युनिक अमेनिटीज. चला तर मग बघूया आपण आपला सॅम्पल फ्लॅट. तर हा आहे आपला प्रशस्त असा लिव्हिंग रूम आणि याला आपण सुंदर अशी बाल्कनी दिलेली आहे. हा आहे आपला डायनिंग टेबल. तर हा आहे आपला किचन एरिया आणि आपण इथे किचन चॉपिंग काउंटर वेगळं दिलेलं आहे. इथे आपण दिलेले आहेत किचन ट्रॉलीज आणि स्टोरेजसाठी आपण इकडे कॅबिनेट्स पण दिलेले आहे आणि प्लस आपण इथे युटिलिटी एरिया पण दिलेला आहे. हा आहे आपला चिल्ड्रन बेडरूम आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे इथे आपण फोल्डेबल असा बेड दिलेला आहे. इथे आपण दिलेला आहे कॉमन वॉशरूम, ज्याला अटॅच आपण मिरर सुद्धा दिलेला आहे. हा आहे आपला मास्टर बेडरूम आणि ज्याला आपण अटॅच टॉयलेट आणि वॉशरूम दिलेला आहे. मग नाशिककर, कसा वाटला तुम्हाला आमचं सॅम्पल फ्लॅट? तुम्ही पण येताय ना आमचं सॅम्पल फ्लॅट बघायला?
कोणगाव खाडी किनारी पूर प्रतिबंधक बंधारा उभारणी कामाचा शुभारंभ. भिवंडी कल्याण सीमेवरील कोणगाव येथे 24 कोटी रुपये खर्च करून खाडी किनारी उभारल्या जाणाऱ्या पूर प्रतिबंधक बंधारा उभारणी कामाचा शुभारंभ माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या शुभ हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला. या प्रसंगी सरपंच रेखा सदानंद पाटील, उपसरपंच रेखा मुकादम यांसह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. भिवंडी कल्याण सीमेवरील कोणगाव खाडी लगत अवैध रेती उत्खननामुळे खाडी किनाऱ्याची मोठ्या प्रमाणावर धूप होऊन खाडी पात्रातील पाणी शेतीत शिरून शेतीचं नुकसान होत असून पावसाळ्यात खाडीचे पाणी गावात शिरून अतोनात नुकसान होत असल्याने या ठिकाणी मेरीटाईम बोर्डाकडून 23 कोटी 39 लाख रुपये मंजूर करण्यात आले असून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या पतन विभागातर्फे हा पूर प्रतिबंधक बंधारा उभारला जात आहे. कोणगाव खाडी किनारा सुमारे 4 किलोमीटर लांबीचा असून येथे बंधारा बांधण्याची मागणी कित्येक वर्षापासून होती. मी त्यासाठी पाठपुरावा केल्याने या कामाचं श्रेय माझे असून मी इतरांच्या कामाचे श्रेय घेत नाही आणि माझ्याच कामाचे श्रेय घेऊ देखील देत नाही असे सांगत रेती उत्खननामुळे खाडी किनाऱ्याची मोठी धूप झाली असून खाडीचे पाणी गावात शिरल्याने अनेक वेळा नुकसान झाले असून खाडीचे पाणी शिरल्याने शेतजमिनीचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांचे सुद्धा नुकसान झाले आहे. त्यामुळे येथे बंधारा बांधण्यासाठी ग्रामस्थही आग्रही होते अशी माहिती माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी दिली आहे. दोन ग्रामपंचायतींच्या सहकार्याने अनेक वर्षापासून धूप प्रतिबंधक बंधारा खाडीकिनारी व्हावा अशा प्रकारची मागणी केली होती आणि त्या मागणीला अनुसरून 5 कोटी 37 लाखाचा निधी पहिल्या टप्प्यामध्ये मंजूर झाला, त्याची वर्क ऑर्डर झाली आणि त्याचं आज भूमिपूजन झालेलं आहे. दुसऱ्या टप्प्यामध्ये 9 कोटी आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये 10 कोटी असा एकूण 24 कोटीचा निधी ह्या बंधाऱ्यासाठी मंजूर झालेला आहे, टेंडर झालेले आहे. त्यांची ही कामं दुसऱ्या तिसऱ्या टप्प्याची लवकरच सुरू होती. खरं तर सक्शन पंप लावून आपला खाडी किनारा उद्ध्वस्त केल्यामुळे किनाऱ्याची धूप व्हायला लागली आणि मग पावसाचं पाणी हे गावात शिरायला लागलं आणि मग गावामध्ये राहणाऱ्या लोकांचं नुकसान त्याच्यामुळे व्हायला लागलं, घरांचं व्हायला लागलं, काही तबेले आहेत त्या तबेल्यांचं नुकसान व्हायला लागलं, शेतीचं नुकसान व्हायला लागलं. अशा प्रकारे खाडीचा किनारा फोडल्यामुळे खारं पाणी हे शेतीमध्ये मुरायला लागलं आणि म्हणून भाजीपाला करणं बंद झालं. पुन्हा एकदा मागचे दिवस परत यावे हा दृष्टिकोन ठेवून खरं शेतकरी हा सुजलाम सुफलाम शेती करून झाला पाहिजे आणि त्याच्यासाठी हा प्रयत्न आहे. ह्या बंधाऱ्याच्यामुळे शेतीमध्ये खारं पाणी जाणार नाही आणि खारं पाणी जर गेलं नाही तर कदाचित पुन्हा एकदा भाजीपाल्याच्या पिकाकडे शेतकरी वळतील अशा प्रकारचा मला विश्वास आहे आणि त्याच्यासाठी आपण हे 24 कोटी रुपये मंजूर केलेले आहे. कोणाला न देण्याचा प्रश्न नाही, कोणी काम केलं तर तसं त्यांनी घ्यावं. माझ्या कामाचं श्रेय कोणी कशाला घेईल आणि घेतलंही नाही पाहिजे, घेऊन दिलंही नाही पाहिजे. मी कोणाच्या कामाचं घेत नाही तर दुसऱ्याने माझ्या कामाचंही श्रेय घेतलं नाही पाहिजे. कलाकार मागासवर्गीय बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने विविध मागण्यांसाठी 1 दिवसीय उपोषण. कलाकार मागासवर्गीय बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने विविध मागण्यांसाठी बुधवारी जिल्हा परिषद पूनम गेट येथे 1 दिवसीय उपोषण केलं आहे. हॉल
इव्हेंट कमिशन एजंट यांच्या मार्फत बँड बाजा बँजोचे ऑर्डर कलाकारांना मिळवणे या मागणीचं निवेदन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना यावेळी देण्यात आले. मी शौकतभाई नदाब 5 स्टार बँजो म्युझिकल पार्टी चालक आणि ह्या सोलापूर शहरामध्ये जे चाललेलं प्रकार आहे, हॉल मालक आणि केटर्स लोकांची लुटालूट. सर्वात महत्त्वाचं याच्यामध्ये आम्ही गोरगरीब जे कलावंत आणि कलाकार करून खातात त्याच्यावर यांचा मलई खाऊन वरच्यावर ह्याने आपलं साधारण करत आहेत. आणि या गरिबांचं जे लुटापूट व्हावं लागली याच्या पाठीमागं जे आहे यांचं घराचं निष्कारण बिघडत आहे. आणि हे लोक याच्या अगोदरसुद्धा 2-3 वेळा आंदोलन केले आणि आम्ही जास्तीत जास्त जाऊन सांगावं पण त्यांच्यासमोर सादर केलेलं आहे. त्याच्यात काय आम्हाला जिल्हाधिकारीकडून काय व्यवस्था मिळाली नाही आहे. आमची एक निवेदनाचे असंच कळकळीचं निवेदन आहे जिल्हाधिकाऱ्यांना की याच्यातून आम्हाला गोरगरिबांची सुटका करून त्यांच्यापासून द्यावं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय, यांचा जे व्यवसाय आहे त्यांच्या मनाने करून खाऊ दे त्यांना, पण ते आमचे गोरगरिबाची लाचलुचपत करून खायला लागलेत आमच्यावर अन्याय करून. त्याच्यातून काय तर मार्ग काढून चांगलं निवेदन आम्हाला द्यावं एवढ्याच विनंतीचं आमचं हे आहे. म्हाडाचं आम्ही नवीन धोरण आखत आहोत, एकनाथ शिंदे म्हणाले. गेल्या 1.5 वर्षात म्हाडाने 30,000 घरं दिली. 5.5 लाख लोकांची मागणी होती. हक्काचं घर, चांगल्या दर्जाचं व परवडणाऱ्या किमतीत घर मिळालं पाहिजे हे सर्वसामान्यांचं स्वप्न असतं. 6,000 पेक्षा 3,662 लोकांची लॉटरी काढली. 5 फेब्रुवारीला कोकण म्हाडाची लॉटरी आहे. ही निरंतर प्रक्रिया चालू राहणार. म्हाडाचं आम्ही नवीन धोरण आखत आहोत. समाजाच्या प्रत्येक घटकाचा आम्ही विचार करत आहोत. गिरणी कामगारांना घर, पोलिसांना घर, डबेवाल्यांना घर आहे. पंतप्रधान आवास योजनेचा देखील सर्वसामान्यांना फायदा होत आहे. दोन्ही सरकार मिळून आम्ही ही योजना राबवत आहोत. ज्या डेव्हलपरने प्रकल्प सोडून दिले आहेत ते प्रकल्प देखील आम्ही मार्गी लावत आहोत. रखडलेल्या सर्व प्रकल्प टप्प्याटप्प्याने मार्गी लागणार आहेत. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ही पॉलिसी राबवणार आहोत. घर देण्याची जी प्रक्रिया आहे ती संपूर्णपणे पारदर्शकपणे राबवले जाणार आहे. फॉर्म भरल्यापासून ते घर मिळापर्यंत पारदर्शकपणा असणार. 6,442 घरं आज लोकांना मिळणार. त्यापैकी 2700 घरं फर्स्ट कम फर्स्ट या आपल्या योजनेमध्ये त्यांना दिली आणि 3,662 घरांची आता सोडत काढली आपण. आणि 3,662 घरांसाठी 90,000 ऍप्लिकेशन आले होते आणि 71,000 ग्राहकांनी त्याचं EMD भरलं होतं. म्हणजे मागणी किती पटीने जास्ती आहे हे आपण इथं पाहतोय. आणि गेल्या 1.5 वर्षात जवळपास या ठिकाणी आम्ही म्हाडाने 30,000 घरं दिली आणि 5.5 लाख लोकांची मागणी होती. आणि त्यामुळे म्हाडावर जो घर हे प्रत्येकाचं एक स्वप्न असतं. हक्काचं घर मिळालं पाहिजे, चांगल्या दर्जाचं घर मिळालं पाहिजे आणि परवडणाऱ्या किमतीत मिळालं पाहिजे आणि वेळेवर घर मिळालं पाहिजे अशी हे स्वप्न सर्वसामान्यांचं असतं. आणि म्हणजे सर्वसामान्यांचं सरकार आम्ही म्हणतो
आणि म्हणून सर्वसामान्यांना या ठिकाणी परवडणाऱ्या किमतीमध्ये घरं देण्याचा निर्णय आम्ही घेतला आणि आज त्यातले 6,000पेक्षा जास्ती लोकांना घरं मिळतील. 3,662 लोकांची लॉटरी काढली, त्यांना घरं मिळतील. आता पुन्हा मला वाटतं परत 5 फेब्रुवारीला कोकण म्हाडाची लॉटरी आहे, त्याच्यामध्ये देखील घरं मिळतील. त्यामुळे आज ज्यांना मिळाली ते खुश झाले, ज्यांना नाही मिळाली त्यांना पुढे नंतर खुश होतील. ही निरंतर प्रक्रिया सुरू राहणार आहे, कारण म्हाडाचं नवीन धोरण देखील आम्ही आणतोय आणि त्या धोरणामध्ये अफोर्डेबल हाऊसिंग, अफोर्डेबल रेंटल हाऊसिंग, वर्किंग वुमन हाऊसिंग, हॉस्टेल आणि ते आणि त्याचबरोबर सिनियर सिटीजन साठी घरं आणि त्याचबरोबर स्टुडंट हॉस्टेल जे आहे आणि स्टुडंट हॉस्टेलसाठी देखील त्या हाऊसिंगमध्ये नवीन धोरणामध्ये त्या पॉलिसीत देखील त्याचा अंतर्भाव आम्ही करतोय. त्यामुळे समाजातल्या प्रत्येक घटकाचा विचार करून आम्ही हे सगळे निर्णय घेतो. यामध्ये गिरणी कामगारांना घरं, पोलिसांना घरं, आपले गरीब डबेवाले आहेत त्यांचा विचार या ठिकाणी आम्ही करतोय, कारण सर्वसामान्य माणसाला घर मिळालं पाहिजे ही भूमिका आमच्या सरकारची आहे. आणि याची खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. आदरणीय प्रधानमंत्री महोदयांचं देखील सर्वांसाठी घरं ही एक जी काही योजना आहे याचा देखील फायदा आपल्या राज्यामध्ये होतोय लोकांना. पंतप्रधान आवास योजना यामध्ये राज्य आणि केंद्र सरकार मिळून ही योजना आम्ही पुढे नेतोय. शहरी आणि ग्रामीण भागामध्ये देखील मोठ्या प्रमाणावर लोकांना परवडणारी घरं मिळाली पाहिजे ही भूमिका आहे. आणि रखडलेले जे प्रकल्प आहेत, मग ते झोपडपट्टीचे असतील, म्हाडाचे असतील, इतर धोकादायक इमारतींचे असतील, ते देखील आम्ही मार्गी लावतो. त्यामध्ये देखील जे डेव्हलपरने 20-25 वर्षापासून प्रकल्प सोडून दिलेले आहेत, हे असे प्रकल्प आम्ही SRA, म्हाडा, MMRDA, सिडको, MIDC आणि BMC, त्याचबरोबर आणखी ज्या काही आमच्या एजन्सीज आहेत, या एजन्सीच्या माध्यमातून या पुढच्या काळामध्ये रखडलेले सर्व प्रकल्प जे आहेत आम्ही टप्प्याटप्प्याने मार्गी लावणार आहोत. आणि खास करून मुंबईतले जे रखडलेले प्रकल्प, मुंबईतला माणूस मुंबईकर जो आहे बाहेर फेकला गेलाय, त्याला पुन्हा मुंबईत आणण्यासाठी मुंबईतले प्रकल्प देखील पुढे नेतोय. आणि मुंबई, ठाणे, पुणे एवढंच नाही तर संपूर्ण राज्यभरामध्ये ही पॉलिसी जी आहे आम्ही राबवतोय. आशियातलं सगळ्यात मोठं क्लस्टर आपण मंजूर केलेलं आज ठाण्यामध्ये त्याचं काम सुरू झालेलं आहे. आणि त्यामुळे या सगळ्याच माध्यमातून परवडणारं घर, हक्काचं घर, वेळेमध्ये घर देण्याचा योजना आणि नियोजन आम्ही म्हाडाने केलेलं आहे. आणि त्यामुळे मी मगाशीच म्हाडाच्या टीमला सांगितलंय की आपल्यावर जो विश्वास लोकांनी दाखवलेला आहे तो विश्वास कायम टिकवण्यासाठी आपल्याला घराच्या क्वालिटीकडे, घराच्या घर देण्याच्या वेळेमध्ये आणि त्याचबरोबर घर देण्याची जी प्रक्रिया आहे, ट्रान्सपरन्सी जी आहे, जो पारदर्शकता आहे, याच्यामध्ये अर्ज केल्यापासून तर घराचं अलॉटमेंट होईपर्यंत संपूर्ण प्रक्रिया जी आहे ऑनलाईन आहे. आणि त्यामुळे कोणीही याच्यामध्ये फसवाफसवी करू शकत नाही. आणि ग्राहकांनी देखील असं कोणी सांगत असेल की मी तुम्हाला घर मिळवून देतो, मला पैसे द्या, अशा भूलथापांना बळी पडता कामा नये. पूर्णपणे ट्रान्सपरन्सी याच्यामध्ये आहे आणि त्यामुळे पारदर्शकता आणि सुटसुटीतपणा, सुलभपणे लोकांना घर मिळतात, त्यांचा मी मनापासून अभिनंदन करतो. जिल्ह्याचा पालकमंत्री असल्यावर जिल्ह्यात कसे बदल होतात हे येणाऱ्या काळात दिसेल, मेघना बोर्डीकर. परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी भाजप आमदार मेघना बोर्डीकर यांची नियुक्ती झाल्यानंतर आज प्रथमच जिल्हा नियोजन समितीची बैठक संपन्न झाली. या बैठकीला शिवसेना खासदार संजय जाधव यांनी मात्र अनुपस्थिती दर्शवली. जिल्ह्याचा आमदार जेव्हा पालकमंत्री होतो तेव्हा जिल्ह्याचा कसा विकास होतो हे येणाऱ्या काळात आपल्याला कळेल. जिल्ह्यात असणाऱ्या अधिकाऱ्यांना मी स्पष्टपणे सांगितले आहे की जिल्ह्याचा कारभार ढिसाळपणे चालणार नाही. जिल्ह्यातील विकास कामे लवकरात लवकर पूर्ण होण्यासाठी त्यांनी प्रयत्न करावेत. जिल्ह्याचा मानव विकास निर्देशांक तसेच जिल्ह्याचे दरडोई उत्पन्न वाढण्याचा प्रयत्न करणार असल्याचंही पालकमंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या. आज DPDC ची बैठक झाली, काय नेमकी त्याच्यामध्ये निर्णय घेण्यात आले? हे बघा, पहिली पालकमंत्री म्हणून नियोजन समितीची बैठक झाली
आणि सगळ्या अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आलेल्या आहे की कुठलाही ढिसाळपणा चालणार नाही आणि जिल्हावासियांना खऱ्या अर्थाने आनंद होईल जेव्हा हे जे आम्ही नियोजन आज केलेले ते नियोजन येणाऱ्या दिवसांमध्ये जेव्हा दिसेल, एक जिल्ह्यातला पालकमंत्री असेल तर काय काय बदल होऊ शकतो आणि किती चांगल्या पद्धतीने छोट्या गोष्टींवरती विचारून त्याच्यावर काम होऊ शकतं ते जिल्हावासियांना काय दिसेल. नेमकं दिसणार आहे प्रामुख्यानं? रस्त्यांचा मोठा प्रश्न आहे परभणी रस्ते शहराचा. दिसतील, शाळा दिसतील. आपण मानव विकास निर्देशांक जो आहे आपण घालून 3ऱ्या नंबरला आहे तो वाढवण्याचा आम्ही प्रयत्न करतोय. दरडोई उत्पन्न आपल्या शेतकऱ्यांचं वाढलं पाहिजे यासाठी प्रयत्न अनेक गोष्टी आहेत. आता एवढ्या तुम्ही एवढ्या वेळ केली आहे 4-5 तासाचं आहे तुम्हाला. लवकरच होईल, नवीन पण लवकर होईल. सगळ्या समित्या कमिट्या 12वीच्या परीक्षा होणार आहेत आणि जिल्ह्यामध्ये काही कॉपी मुक्तीच्या अनुषंगानं जे काही आपल्याकडे जे SP सिंग होते त्यांनी कॉपी मुक्ती अभियानाची राबवणी सुरू केली. मात्र गंगाखेडमध्ये एकेका ह्याच्यावर 800 850 विद्यार्थी आहेत आणि असे सेंटर देण्यात आलेले. तर काही पालकमंत्री म्हणून तुमचं काय ह्याच्यावर कारवाई? याच्यावर नियंत्रण होईल आणि डायरेक्ट 12वीला गेल्यानंतर जेव्हा म्हणजे पहिलीपासूनच शिक्षणाकडे दुर्लक्ष होतं तेव्हा कॉप्या कराव्या लागतात. म्हणून दर्जेदार शिक्षण जिल्हा परिषदमध्ये शिकणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला मिळालं पाहिजे याच्यासाठी जातीने लक्ष दिलं जाईल आणि या कॉपी सुद्धा कंट्रोल केल्या जातील. धन्यवाद. BBS न्यूज या राज्यस्तरावरील 24 तास चॅनलसाठी खालील पदावर काम करणाऱ्या उत्साही, अनुभवी आणि शिकाऊ व्यक्तींची आवश्यकता आहे. तसेच राज्यात सर्वत्र जिल्हावार प्रतिनिधी, कॅमेरामन, मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह नेमणे आहे. पदाचे नाव: रिपोर्टर, कॅमेरामन, उपसंपादक, कॉपी एडिटर, व्हिडिओ एडिटर, निवेदिका, व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट. त्वरित खालील नंबरवर संपर्क करा. श्री भरत गोसावी, संचालक, 98 227 85 037. श्री सतीश रुपवते, संचालक, 83 297 62 302. श्री बंटी आढाव, संचालक, 89 561 99 139. जालन्याच्या आंतरवाली सराटी येथे उपोषणकर्त्या महिलेला आली चक्कर. जालन्याच्या आंतरवाली सराटी येथे एका उपोषणकर्त्या महिलेला चक्कर आली आहे. 4 दिवसांपासून जेवण न केल्याने उपोषणकर्त्या महिलेला चक्कर आली आहे. या महिलेवर तातडीने उपचार सुरू करण्यात आले आहेत. उपस्थित डॉक्टरांनी उपोषणकर्त्या महिलेची तातडीने तपासणी करून त्यांच्यावर उपचार सुरू केलेत. हनी ट्रॅप मध्ये व्यापाऱ्यांकडून 15 लाख उकळले, महिलांसह 4 आरोपी अटकेत. छत्रपती संभाजीनगर शहरातील एका नामांकित सराफा व्यापाऱ्याला व्हॉट्सअपवर अश्लील संवादाच्या आधारे हनी ट्रॅप मध्ये अडकवत लाखो रुपये उकळण्याची ही घटना उघडीस आली आहे. व्यापाऱ्याकडून लाखो रुपये उकळणाऱ्या टोळीला पोलिसांनी सिटी चौक पोलीस ठाणे हद्दीत सापळा लावत एका महिलेला आणि 4 आरोपींना 20,000 रुपये रोख घेताना ताब्यात घेतले. पुष्पा साळवे या 24 वर्षीय महिलेसह मानसी मनोहर जाधव शिर्के, अर्जुन लोखंडे आणि आदित्य शेरे अशी ताब्यात घेतलेल्यांची नावे आहेत. त्या आरोपींकडे एक बंदूक देखील होती. महिलेने प्रथम व्यापाऱ्यांशी मैत्री वाढवली, त्यानंतर या दोघांमध्ये व्हॉट्सअपवर बोलणे सुरू झाले. काही व्हिडिओची देखील देवाणघेवाण झाली. यातून झालेल्या अश्लील संवादातून मागील 8 महिन्यापासून ही टोळी या व्यापाऱ्याला ब्लॅकमेल करीत होती. आतापर्यंत या टोळीने व्यापाऱ्यांकडून सुमारे 15 लाख रुपये उकळल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत अधिक माहिती पोलीस उपायुक्त नितीन बागडे यांनी दिली आहे.
सिटी चौक पोलीस स्टेशन हद्दीच्या मध्ये एक सोने चांदीच्या व्यापाऱ्याच्या दुकानाच्या इथे एक पुष्पा साळवे नामक महिला तिच्या मुलीसोबत आली आणि तिने तिची मुलगी मसाज आणि स्पा सेंटर चालवते असं त्या सोने चांदीच्या व्यापाऱ्याला सांगितलं. त्यानुसार सोने चांदीच्या व्यापाऱ्यांनी काही दिवसांनी त्यांना चॅटिंगवर कुणी मसाजसाठी आहे का असा मेसेज केला आणि त्या मेसेजनंतर त्यांच्या चॅटिंगचा गैरफायदा घेऊन या टोळीने मानसी मनोहर जाधव उर्फ मानसी निशिकांत शिर्के, अर्जुन प्रकाश लोखंडे व आदित्य ज्ञानेश्वर शिरे या तिघांनी त्या मॅसेजच्या चॅटिंगचा फायदा घेऊन व्यापाराला एक 15 लाख रुपयाला त्याला अग्निशस्त्राचा धाक लागून 15 लाख रुपये त्याच्याकडून खंडणी वसूल केली. त्यानंतर ते व्यापारी पोलिसांकडे आले आणि आम्हाला त्यांनी आमच्या ACP आणि परदेशी मॅडम सिटी चौक पोलीस स्टेशन यांना माहिती दिली असता त्यांनी सापळा रचला आणि त्या सापळ्यामध्ये 20,000 रुपये घेताना मानसी मनोहर जाधव उर्फ मानसी निशिकांत शिर्के आणि तिच्या साथीदारांना अग्निशस्त्रासह काल सिटी चौक पोलीस स्टेशननी अटक केलेली आहे. कोर्टमध्ये प्रोड्यूस केलं होतं का सर आरोपींनी? आरोपींना पुढची कारवाई चालू आहे. चोपडा तालुक्यातील पाणी टंचाई संदर्भात पंचायत समितीच्या वतीने काढण्यात आला आराखडा. सध्या उन्हाचा पारा चढू लागला आहे व उन्हाळ्याची चाहूल लागत असल्याने येणाऱ्या काळात चोपडा तालुक्यातील पाणी टंचाई संदर्भात पंचायत समितीच्या वतीने पाणी टंचाई आराखडा तयार करण्यात आला आहे. त्यानुसार उन्हाळ्यात चोपडा तालुक्यात मोठ्या प्रमाणावर तापमानाचा पारा वर चढत असतो. त्यामुळे पाण्याची पातळी काही भाग खोल जात असते तर पाणवटे पाण्याचे स्रोत आटत असतात. यामुळे निर्माण होणारी पाणी टंचाई पाहता चोपडा तालुक्यात पाड्याच्या वस्तीच्या ठिकाणी संभाव्य पाणी टंचाई भासू शकते. म्हणून इंधन विहीर अधिग्रहण करणे व विहिरी खोलीकरण करणे या संदर्भात प्रस्ताव पाठवण्यात आलेला आहे. परंतु यावर्षी चोपडा तालुक्यात समाधानकारक पाऊस झाला असल्याने पाणी टंचाई भासेल अशी शक्यता वाटत नाही, अशी माहिती पंचायत समितीचे गट विकास अधिकारी KV वानखडे यांनी सांगितले. साहेब, चोपडा तालुक्यात संभाव्य पाणी टंचाई संदर्भात काय नियोजन आहे आणि किती गावांना ते भासू शकतात? आपल्या चोपडा तालुक्यामध्ये ऑक्टोबर 24 ते जून 25 पर्यंतचा जो आराखडा बनवलेला आहे त्या आराखड्याच्या अनुषंगाने ऑक्टोबर 24 ते डिसेंबर 24 मध्ये तशी टंचाई भासण्याची शक्यताच नाही. त्यानंतर जानेवारी 25 ते मार्च 25 मध्ये आपण 13 गावं प्रपोज केलेले आहेत टंचाई संभाव्य म्हणून टंचाई भासण्याची शक्यता आहे असं. तर ते 13 गावांमध्ये 13 योजना आपण प्रसारित केलेल्या आहेत. त्याचा अंदाजित खर्च आपण 14 लाखपर्यंत घेतलेला. नंतर एप्रिल 25 ते जून 25 या कालावधीमध्ये देखील आपण 68 गावं प्रस्तावित केलेलं आहे टंचाई. तर त्याच्यामध्ये साधारण 8 ते 10 गावांना टंचाई भासण्याची शक्यता आहे कारण यावर्षी पाऊस बऱ्यापैकी झालेला आहे. तर या जे संभाव्य जे पाणी टंचाई भासू शकतात अशा गावांसाठी काय उपाययोजना प्रस्ताव पाठवला आहे? दुसऱ्या टप्प्यात ज्या गावांना टंचाई भासण्याची शक्यता आहे ते जास्तीत जास्त पाड्यावरचे गावं आहेत. 14 गावं आहेत. त्या 14 गावांमध्ये आपण
विंधन विहिरी प्रस्तावित केलेल्या आहेत आणि काही ठिकाणी विहीर खोल करण्याचे प्रस्ताव घेतलेले आहेत. BBS न्यूज या राज्यस्तरावरील 24 तास चॅनलसाठी खालील पदावर काम करणाऱ्या उत्साही, अनुभवी आणि